डिस्मेनोरिया तुम्ही ऐकलं असेल. डिस्मेनोरिया म्हणजे तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा पोटामध्ये कमरेमध्ये खूप जास्त पेन होणं, दुखणं. काही काही पेशंटला एवढा सिव्हिअर त्रास होतो की त्या दुखण्यासोबत त्यांना खूप जास्त वॉमिटिंग असतात आणि पूर्ण लूज पडून जातात. अनेक माझ्याकडे अशा पेशंट आहे की ज्यांना दर महिन्याला सलाईन लावावं लागतात. सांगतात की आम्हाला पिरियड्स आलं का एवढा वॉमिटिंग होतात, एवढा त्रास, एवढा विकनेस असतं, एवढं लूज पडून जातात की त्यांना डॉक्टरकडे न्यावं लागतं आणि सलाईन लावल्याशिवाय पर्याय उरत नाही त्यांच्याकडे. तर हे का होते, कशामुळे होते? तर कमरेचे दुखणं असतं, सोबत पोटात दुखतं, पायसुद्धा दुखू शकतं, मळमळ राहतं, वॉमिटिंग राहतं, डोकं पण दुखते. तर हे सगळं तुमच्या बॉडीमध्ये असणाऱ्या हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे सुद्धा होऊ शकते. प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं जे हार्मोन असतं, हे जर एक्सेस प्रमाणात जर सिक्रेट होत असेल शरीरामध्ये, तर त्याच्यामुळे हे खूप जास्त एक्झॅगरेशन ऑफ सिम्पटम्स राहतं. तर याच्यामध्ये तुम्हाला खूप सिव्हिअर सगळे जे लक्षणं असतात हे सिव्हिअर प्रमाणात राहतात. वॉमिटिंग होणं, पोट दुखणं, मळमळ होणं, छातीत घाबरल्यासारखं वाटणं, हातापाय थंडे पडून जातात, एकदम लूज होऊन जाते. तर हे त्या हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतं. सेकंड, जर तुम्हाला ॲनिमिया असेल, जर तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा डिस्मेनोरियाचा त्रास होऊ शकतो. परत तुम्हाला जर विकनेस असेल, व्हिटॅमिनची तुम्हाला डेफिशियन्सी असेल, कॅल्शियमची कमतरता असेल, त्याच्यामुळे सुद्धा डिस्मेनोरिया किंवा पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो. परत पी-सी-ओ-डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. जर तुम्हाला अंडाशयामध्ये छोट्या छोट्या सीस जर तयार झाल्या असतील, तर या सीसमुळे काय होतं, ओव्हुलेशन बरोबर होत नाही. हार्मोन इथे सुद्धा इम्बॅलन्स व्हायला लागतं. कोणाचे पिरियड्स 15-15, 20-20 दिवसात येतात, तर खूप लाँग लास्टिंग राहतात, 15 दिवस, 18 दिवस राहतं. जर काही काही पेशंटमध्ये 2-2, 3-3 महिने, 4-4 महिने पिरियड्स येत नाहीत, तर अशा केसेसमध्ये जेव्हा पिरियड्स येतात, मग त्यावेळेस खूप जास्त पोटामध्ये दुखतं. तर अशा वेळेस कसं, आपण काही गोळ्या घेतो, औषधी घेतो किंवा डॉक्टरकडे जातो, इंजेक्शन घेतो, सलाईन लावतो, आपल्याला तात्पुरता तो आराम होतो तेवढ्या महिन्यापुरता, परंतु नेक्स्ट मंथमध्ये ॲज इट इज ते जशाला तसंच होणार. तर जर हा आपल्याला जडापासून काढायचा असेल, तर नक्कीच तुम्ही होमिओपॅथिक औषधांचं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अनेक आमचे पेशंट आहे ज्यांना पूर्ण आरामही झाला आहे, आता त्यांना कुठला काही त्रासही नाही आहे. होमिओपॅथीमध्ये भरपूर अशा औषधी आहेत. फक्त तुम्हाला आपली जी सायकल असते 1 महिन्याची किंवा 28 दिवसाची, त्याच्यानुसार त्या मेडिसिन असतात. तर तुम्ही जर औषध थोडंसं रेग्युलर 3-1 महिने कंटिन्यू घेतलं, तर हा त्रास तुमचा नक्कीच जडापासून जाऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू.